नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळेजण. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलंच असाल, शर्वरीचं ॲन्युअल फंक्शन होतं. तर ते त्याचा आज लॉंग व्हिडिओ अपलोड करत आहे. तर इथं शर्वरीची तयारी झालेली होती आणि थोडासा पसारा पण पडला होता, थोडा इग्नोर करा कारण खूप घाई झाली होती. सकाळी 9:30 वाजता आम्हाला घरातून निघायचं होतं. मग जेवण वगैरे उरकून जाईपर्यंत थोडासा मुलींनी पसारा करून ठेवला होता. ते काय म्हटलं आल्यानंतर सॉर्ट करता येतं. तर आम्हाला डान्ससाठी वाशीला जायचं होतं, त्याच्यामुळे आमची घाई चालली होती. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण तयार होऊन शरूच्या फ्रेंडच्या इथे गेलो. म्हणजे तिथूनच आम्ही रिक्षा पकडणार होतो. तर ते त्याचे जे फ्रेंड पण ज्यांचे डान्स होते ते सगळे तिथं आलेले होते. आम्ही सगळेजण एकत्रच मग नाट्यगृहामध्ये पोचलो होतो. तर हे नाट्यगृह खूप फेमस आहे वाशीचं. तर तिथे पोचलो होतो आणि डान्सची तयारी झाली होती. आणि चिकू पण खूप एक्सायटेड होतं दीदीचा डान्स बघायसाठी. आणि पण ती शांतच बसत नव्हती, तिला खूप उड्या मारायला लागतात या खुर्चीवरून त्या खुर्चीवरती. तर तिचं ते काही चालू होतं. त्याच्यानंतर फायनली प्रोग्राम सुरू झाला होता. तर प्रोग्राममध्ये सुरुवातीला तुम्हाला तर माहीतच आहे, गेस्ट वगैरे येतात, त्यांचं स्पीच वगैरे असतं. आणि त्यांचं स्पीच वगैरे झालं की त्याच्यानंतर डान्स वगैरे सुरू झालेले होते. तर शर्वरीचा डान्स आय थिंक 8 ते 9 नंबरला होता. त्याचे मी सुरुवातीला 1-2 डान्स पाहिले. पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम झाला होता की शर्वरीची जाताना बॅग माझ्यापाशीच देऊन गेली होती. तर तो तिला डान्समध्ये एक रुमाल लागणार होता, तर तो त्या बॅगमध्येच होता. आणि आता एवढ्या पब्लिकमुळे टीचरांचा फोन आला होता की तुम्ही आणून द्या म्हणून. शरूची फ्रेंड आणि आमचं राहिलेलं होतं. तर तेच नेऊन द्यायचं होतं, त्यासाठी आम्ही खाली गेलो होतो. आपल्या मुलांनी स्टेजवरती डान्स करणं हे खूप काही वेगळंच वाटत असतं, कारण त्यांना असं डान्स करताना पाहून खूपच छान वाटत असते. प्रत्येक पॅरेंटच्यासाठी ही प्राऊड मुमेंट असते आणि तशीच माझ्यासाठी ही होती. आणि माझं सगळं लक्ष शर्वरीकडं होतं. त्याच्यानंतर लास्टला टीचरांनी पण डान्स वगैरे केलेला होता आणि खूप एन्जॉय झाला. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही 4 वाजेपर्यंत आम्ही घरी आलो. त्याच्यानंतर चहा बिस्किट वगैरे केलं होतं आणि थोडा रेस्ट पण केला. आणि बाकीचा जो पसारा करून गेलो होतो तो सगळा उरकून घेतलेला होता. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी जेवणाचं पण टाईम झालेलं होतं. तर आज सिंपल जेवणाचा बेत होता, कारण बाहेर सगळे फिरून आले, मग खूप कंटाळून गेलेले होते. चिकू दीदीला लागतंय बरं का, चिकू दीदीला लागतंय. कुठून शिकले असे खेळ? दोघी दोघी खेळतात, असं खेळतात का? दीदीला मारायचं असतं का? ओके काय? सॉरी बोल दीदीला. का लपले तू चिकू? का लपले? एखाद्या आले या पप्पाला चावा. लप लप पप्पा आले, लप लपून बस पप्पा आले. मी चिकलायला लपू. आणि इथं चिकू आणि शर्वरीची अशी काही मस्ती चालू असते. चिकू एवढी छोटी आहे पण शर्वरीला अक्षरशः लोळवत असते आणि खूप दमवते तिला पण. आणि खेळायसाठी तिला अशी मस्ती करायला लागते. आणि त्याच्यानंतर थोडा वेळ त्यांची मस्ती करून झाले आणि नंतर तिचे पप्पा पण आले होते. मग आज डाळ भाताचा बेत होता आणि भाकरी वगैरे बनवून घेतली होती आणि थोडंसं टोमॅटोची भाजी केलेली होती. आणि मस्त असे म्हटलं पापड वगैरे तळून घ्यावे, कारण डाळ भातावर छान वाटतात. आणि चिकू आणि शर्वरीचं म्हणाल तर इकडे माझा स्वयंपाक चालू होता, तरीसुद्धा तिची तिकडे मस्ती चालू होती. चिकूला काय मस्ती, तिची शरूला तर सतवायला खूप मजा वाटते. ती छोटी आहे पण तिला खूप ताकद आहे. ती शर्वरीला अक्षरशः खाली पाडते, वरून तिला वरून फटके वगैरे देत असते. आणि शरू तिला कसे छोटे म्हणून जास्त करून मारायला जात नाही. पण चिकूना खूप आगाव आहे, तिची सतत अशी मस्ती चालू असते. मग तिला नंतर कसं तरी गप्प बसवलं होतं. स्वयंपाक करत करत मला त्यांच्यावरती पण लक्ष ठेवायचं होतं. आणि चिकूचं एक नवीनच चालू झालेलं आहे की संध्याकाळी आमच्यासोबत जेवत नाही,
आणि रात्री 12 वाजेपर्यंत 11:30पर्यंत तिला भूक लागते आणि जेवायला मागते. काय माहिती तिला असं काय झालेलं आहे. तुम्ही 2-3 व्हिडिओमध्ये पण पाहिलंच असेल. तिनं रोज ते कंटिन्यू चालू ठेवलेलं आहे. मग त्याच्यानंतर मस्त असे पापड वगैरे काढून घेतले आणि सगळ्यांना जेवण वगैरे करायला दिलं होतं. त्याच्यानंतरही शर्व आणि चिकूला खेळायचं असते. मग त्याच्यासाठी आधी जेवायला दिलं, कारण ते जेवल्यानंतर पण चिकूला परत भूक लागते. म्हणून आधी तिला जेवायला दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे जेवण वगैरे करून घेतलेलं होतं. आणि नंतर भांडी वगैरे पण क्लीन करायची होती, कारण जेवण वगैरे केल्यानंतर खूप भांडी वगैरे पडतात आणि क्लीन नाही करून ठेवले तर सकाळी पुन्हा त्याचा त्रास असतो. मग मी संध्याकाळी सगळे भांडे वगैरे क्लीन करून ठेवते, म्हणजे सकाळी कसं जेवण वगैरे बनवायचं असतं टिफिन, तर त्याच्यासाठी मूड फ्रेश राहतो. त्याच्यासाठी मी संध्याकाळी सगळं किचन वगैरे क्लीन करून घेते. आणि त्याच्यानंतर फायनली जेवण वगैरे झालं होतं आणि चिकू पण थोडी हेल्प करत होती. तर आता छोटासाच ब्लॉग होता. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.